व्यासपीठावरील सर्व मान्यवर आणि उपस्थित श्रोते बंधूंनो, वैनगंगा ते नळगंगा किंवा पैनगंगा या विषयावर आज मला तुमच्या पुढं बोलायचं आहे. विषय नवीन आहे, अजून अंमलात यायचा आहे, पण पुढे कशा दिशेनं जावं लागणार आहे त्याच्या संदर्भातलं सुतोवाच करण्याच्या निमित्तानं आज या विषयाचं चर्चासत्र ठेवलेलं आहे. वरुण सूक्तामध्ये 5000 वर्षापूर्वी सांगितलं, इमा आप शिवतम, पाणी अत्यंत पवित्र आहे. इमा सर्वस्य भेसिजे, ते सर्वांची भरभराट करतं. आणि इमा राष्ट्रस्य वर्धिनी, ते राष्ट्राला उन्नतीकडे घेऊन जातं. 5000 वर्षापूर्वी ज्या वरुण सूक्तानं पाण्याचं महत्त्व आम्हाला सांगितलं होतं ते आम्हाला किती कळलं आणि आम्ही आमच्या जीवनामध्ये किती उतरवलं त्यातलं, असा जेव्हा विचार करायला लागतो तेव्हा मग आपल्याला या विषयाचं फारसं महत्त्व कळलेलं नाही असंच लक्षात येतं. आणि पाणी ही फुकटात मिळणारी गोष्ट आहे निसर्गाकडनं. दरवर्षी पाऊस पडतो, नेमेची येतो पावसाळा, हे सृष्टीचं कौतुक बघा असं कवितेत म्हणणं शक्य असतं. पण निसर्ग कायम सख्या आईच्या भूमिकेत नसतो. तो जेव्हा सावत्र आईसारखा वागायला लागतो आणि एखाद्या वर्षी अवर्षण प्रवण किंवा दुष्काळाचं वर्ष येतं आणि मान्सूनचा पाऊस पडत नाही, त्यावेळेला मग आपल्याला पाण्याचं महत्त्व कळायला लागतं. आणि म्हणून मग हा विषय जो आहे तो आपल्या सगळ्यांच्या जीवनाशी संबंधित असणारा विषय आहे. कारण अजून जगामध्ये कुणालाही बिनपाण्याची शेती करता आलेली नाही. जसं जमीन, पाणी आणि लोकसंख्या यांचा त्रिकोण बसवणं जगात अजून कुणाला जमलेलं नाही, त्यामुळं आपल्याला सुद्धा ते जमेल असं मानण्याचं काही कारण नाही. त्यामुळे जे पाणी उपलब्ध होणार आहे निसर्गाकडनं त्याचं मॅक्झिमम युटिलायझेशन, जास्तीत जास्त बारकाईनं काटकसरीनं अचूक वापर करण्याचं नियोजन आपल्याला करावं लागणार आहे. सुदैवानं विदर्भाचं चित्र जर तुम्ही बघायला गेला तर प्रामुख्याने 2 भाग पडतात, पूर्व विदर्भ आणि पश्चिम विदर्भ. पूर्व विदर्भ हा साधारणतः 1400-1500 मिलीमीटर पावसाचा भाग आहे. भंडारा, गोंदिया, तो गडचिरोलीचा पट्टा. आणि आपण उलटं यायला लागलो खालून, वरती जायला लागलो खाली बुलढाणा, वाशिमकडं, की पावसाचं हे प्रमाण कमी कमी होत जातं आणि मग 600-650 मिलीमीटरच्या दरम्यान सरासरी पाऊस पडतो असं आपल्या लक्षात येतं. पण पूर्वीपासून विदर्भ हा हमखास पावसाचा प्रदेश आहे, ॲश्युअर्ड रेनफॉल झोन आहे असंच मानण्यात आलेलं आहे. आणि पूर्वी लँड होल्डिंग प्रचंड होतं. म्हणजे अनेक माणसांकडं 200-500-1000 एकर जमिनीपर्यंत किंवा त्याच्याही पेक्षा जास्त. म्हणजे वर्ध्याला ज्या आपल्या प्रभाराव बाई होत्या यांच्या घरी जवळजवळ 16,000 एकर जमीन होती. किंवा यवतमाळला आबासाहेब पारवेकरांच्याकडं जवळपास 4-4.5 लाख एकर जमीन होती. म्हणजे आपण कल्पनासुद्धा करू शकत नाही की ही जमीन कशी करत असतील आणि काय करत असतील एवढ्या मोठ्या जमिनीचं. इतक्या मोठ्या प्रमाणावर होल्डिंग असल्यामुळं त्या काळामध्ये पूर्वीपासून अशी परंपरा होती की पेरलं की काढायलाच जायचं. कारण लोकांच्या गरजा फार मर्यादित होत्या. इतक्या मोठ्या प्रमाणावर शेती करणं शक्य पण नव्हतं त्यांना, कारण त्यावेळेला यांत्रिक साधनही काही नव्हती. आणि म्हणून त्या काळामध्ये सगळी शेती करायची नाही, थोडीच करायची. आणि जेवढं पिकायचं ते त्या कुटुंबापुरतं पुरेसं व्हायचं, भरपूर व्हायचं. आणि म्हणून शेतात काम करायला जायची पद्धत नव्हती. पाऊस तर हमखास पडतो आहे, पडणाऱ्या पावसावरती पीक येत आहे. आणि म्हणून धरणं बांधण्याची, पाणी साठवण्याची, अडवण्याची सुद्धा गरज नाही, अशा प्रकारची भूमिका त्या काळामध्ये मांडली गेली. 1927 साली सीपी अँड बेरार कमिशन नेमण्यात आलं या इरिगेशनचा विचार करण्यासाठी. ब्रिटिशांनी ते कमिशन नेमलं.
त्यावेळेला चांद्याचा कलेक्टर असो, नागपूरचा कलेक्टर असो, वर्ध्याचा कलेक्टर असो, या सगळ्यांनी असं लिहून दिलं की आमचा भाग हा अश्युअर्ड रेनफॉल झोन आहे, जो प्रचंड मोठा दुर्गादेवीचा दुष्काळ म्हणतात तो सुद्धा कधी इथे पडलेला नव्हता. त्यामुळं दुष्काळाची झळ आजपर्यंत विदर्भाला फारशी कधी लागलेली नाही. त्यामुळं आमच्या इथं धरण बांधण्याची काहीही आवश्यकता नाही. आणि म्हणून मोठ्या धरण बांधणीचा कार्यक्रम हा विदर्भामध्ये तेव्हापासून जो राबविला गेला नाही तो 1980 सालापर्यंत हा समज कायम होता. 1980 साली अंतुले साहेब मुख्यमंत्री झाले आणि विदर्भातला अरुण काशीनाथ शेणोलीकर नावाचा मनुष्य, विदर्भाचा मनुष्य हा पहिल्यांदा चीफ इंजिनियर झाला. आणि मग त्यांच्या लक्षात आलं की इथे धरणं बांधण्याची आवश्यकता आहे, पाणी मुबलक आहे, वाहून चाललंय, पण पावसाळा फक्त 4च महिन्यांचा आहे, त्यातही पावसाचे दिवस फक्त 10 ते 15च आहेत. म्हणजे आपल्याला पाणी साठवणं, अडवणं, मुरवणं आणि पुढं वर्षभर वापरण्याचं नियोजन करणं फार आवश्यक आहे. आणि म्हणून धरण बांधणीचा कार्यक्रम आपण राबवला पाहिजे या प्रकारची भूमिका त्यांनी घेतली. आणि म्हणून पहिल्यांदा 100 कोटी रुपयांचा सिंचनाचा कार्यक्रम विदर्भामध्ये त्यावेळेला आखण्यात आला 80 साली. आता योग कसा आहे बघा नेमका की 80 साली पहिल्यांदा विदर्भाचा सिंचनाचा कार्यक्रम आखला आणि 80 सालीच लोकसभेमध्ये फॉरेस्ट कायदा संमत झाला. आता खासदारांनी तिथे हात वर केला आणि कायद्याला संमती दिली. त्या खासदारांची चुकी, त्यांची कर्तव्यच्युती किंवा पाप आज आपल्याला सगळ्यांना भोगावं लागतं आहे. कारण ते डेन्स फॉरेस्ट आहे अशा पद्धतीचं सांगितलं गेलं. विदर्भातलं ॲक्च्युली जंगल हे झुडपी जंगल होतं, पण ते घनदाट फॉरेस्ट आहे म्हणून लागलं. आणि म्हणून त्याच्या काळानंतर आपले इरिगेशनचे प्रोजेक्ट अडकायला सुरुवात झाली. आणि मग त्याच सुमाराला जर तुम्ही बघितलं योग कसा आहे नेमका बघा, 80ला कार्यक्रम मंजूर होतोय 100 कोटीचा, 80ला फॉरेस्ट कायदा मंजूर होतोय आणि त्याच वेळेला म्हणजे 1982 साली गोसीखुर्द धरण बांधण्याचा निर्णय होतोय. म्हणजे त्यावेळेला त्याचं अन्वेषण करण्यात आलं, प्रकल्प तयार करण्यात आला गोसीखुर्दचा, हा 1982च्या सुमाराला करण्यात आला. आणि प्रत्यक्षात तुम्ही पाहिलं की 1988 साली पंतप्रधान राजीव गांधींच्या हस्ते, शंकरराव चव्हाण मुख्यमंत्री होते, त्या काळामध्ये या धरणाचं भूमिपूजन करण्यात आलं. नंतरच्या काळामध्ये मात्र 88 पासून जो वेग यायला पाहिजे होता प्रकल्पाला तो काही फारसा वेग आला नाही. ते काम फार वेगानं न होऊन गेल्यामुळं किंवा मागं पडलं असं त्यावेळेला आपल्याला लक्षात येतं. आता जेव्हा हा प्रकल्पाला वेग केव्हा आला, जेव्हा 2008-9 साली मनमोहन सिंग साहेब जेव्हा पंतप्रधान होते आणि शरद पवार केंद्रामध्ये कृषी मंत्री होते, त्यावेळेला या गोसीखुर्द प्रकल्पाच्या संदर्भामध्ये काही गती देण्याचा निर्णय झाला आहे असं आपल्याला बघायला मिळतं. त्याच्या आधी आपण असं लक्षात घ्यायला पाहिजे की आपण जी धरणं करत होतो सगळी बांधकामं ती 75% डिपेंडेबिलिटीला करतो. याचा अर्थ काय, 75% विश्वासार्हता, याचा अर्थ 4 वर्षातलं 3 वर्ष आम्ही पाणी खाली वाहून जाऊ देण्याची मुभा देतो. डिपेंडेबिलिटी म्हणजे काय, समजा मी ज्या जागी उभा आहे इथे, आता इथे आपल्याला धरण बांधायचं आहे, एक 100 वर्षाची पावसाची आणि पाण्याची आकडेवारी समोर ठेवली जाते की इथे किती पाऊस पडला आणि किती पाणी आलं, त्याच्यातला सगळ्यात जास्त पाऊस केव्हा पडला आणि सगळ्यात जास्त पाणी किती आलं त्याचा आकडा पहिला लिहिला जातो. त्याच्या खालोखाल पाऊस किती पडला, किती पाणी आलं याचा आकडा दुसरा लिहिला जातो. या पद्धतीनं आकडे मांडत आपण जेव्हा 75 आकड्याच्या तिथे येतो, त्या 75व्या आकड्याच्या तिथं म्हणजे त्या वर्षी किती पाऊस पडला आणि नदीपात्रात किती पाणी आलं तेवढं पाणी आपण गृहीत धरायचं आणि त्या क्षमतेचं धरण बांधायचं. याला आपण 75% डिपेंडेबिलिटी असं म्हणतो. हे जे सूत्र आपण स्वीकारलेलं आहे 75% डिपेंडेबिलिटीचं, इथं आपली सगळ्यात मोठी चूक झालेली आहे महाराष्ट्राची.
याचं कारण काय झालं की डॉक्टर के.एल. राव नावाचा मनुष्य जो आंध्रचा होता आणि जो जवाहरलाल नेहरूंच्या मंत्रिमंडळामध्ये इरिगेशन मिनिस्टर होता आणि निष्णात इंजिनियर होता आणि सेंट्रल वॉटर पॉवर कमिशनचा त्या काळात चेअरमनही होता, त्याला असं वाटलं की जर आपण या महाराष्ट्राने त्यांच्या भूमीत पडणारं पाणी अडवून टाकलं तर आपल्याला खाली कर्नाटक आणि आंध्रला पाणी येणार नाही आणि आपली मोठी कोंडी होईल. म्हणून त्यांनी 75% डिपेंडेबिलिटीचं भूत आपल्या मानगुटीवर बसवलं. आपल्याला अभ्यास नव्हता, आपल्याला माहितीच नव्हतं काय होणार आहे. आणि म्हणून जेव्हा 1969 साली कृष्णा आणि गोदावरीच्या पाणी वाटपासाठी न्यायमूर्ती R.S. बछावत यांच्या अध्यक्षतेखाली लवाद नेमण्यात आला, त्या लवादानं तुम्हाला माहिती आहे की 1973 साली अंतरिम निर्णय दिला आणि 1976 साली फायनल अवॉर्ड दिलं, अंतिम निर्णय दिला. तर त्या लवादामध्ये हे 75% विश्वासार्हतेचं सूत्र स्वीकारण्यात आलं. त्यामुळं आपल्या धरणांचे आकार लहान झाले. मुबलक पाणी असताना देखील आपण खाली पाणी सोडून दिलं आणि मोठी धरणं आपण केली नाहीत. कारण मोठी धरणं जर करायला लागली असती तर त्याचं सबमर्जन्स वाढला असता, जास्ती प्रमाणावर जमिनी बुडल्या असत्या आणि लोकांचं मोठ्या प्रमाणावर पुनर्वसन करावं लागलं असतं. आणि म्हणून आपली धरणं ही 75%ला स्वीकारल्यामुळं धरणांचे आकार लहान झाले आणि तिथे आपलं फार मोठं नुकसान झालं असं आपल्या लक्षात येतं. जेव्हा आपण या गोसीखुर्दचा विचार करायला लागतो, जेव्हा 88 साली भूमिपूजन केलं त्यानंतरची जर आपण स्थिती बघायला गेलो तर गोसीखुर्दमध्ये येणारं पाणी जे आहे ते मध्य प्रदेशमधनं येतं. मुळात वैनगंगा नदी तिथं उगम पावते मध्य प्रदेशामध्ये आणि संबंध वैनगंगेचं तुम्ही जर कॅचमेंट बघितलं, ज्याला आपण पाणलोट क्षेत्र म्हणतो की जेवढ्या पट्ट्यातनं पाणी येतं हे साधारणतः 34,000 चौरस किलोमीटर एवढा याचं पाणलोट आहे. त्याच्यातलं 24,000 चौरस किलोमीटर पाणलोट हे मध्य प्रदेशातलं आहे आणि 10,000 चौरस किलोमीटर पाणलोट हे महाराष्ट्राचं आहे. म्हणजे आपल्याला वैनगंगा नदीमध्ये येणाऱ्या धरणात येणारं पाणी हे प्रामुख्यानं मध्य प्रदेशामधनं येतं. आणि मग जो बचावत आयोगानं गोदावरीच्या पाणी वाटपाचा निर्णय दिला आहे त्याच्यामध्ये त्यांनी सुदैवानं आपल्या दृष्टीनं महाराष्ट्राच्या दृष्टीनं फार चांगली गोष्ट केली. म्हणजे वैनगंगा नदीपर्यंत जेवढं पाणी वरून वाहून येतं आहे गोदावरी नदीतनं तेवढं सगळं पाणी वापरण्याची महाराष्ट्राला मुभा आहे, त्याच्यावरती आपल्याला बंधन नाही. खाली मात्र वैनगंगेच्या जेवढं पाणी आपण सोडतो किंवा जातं त्याच्यावरती मात्र त्यांनी त्या वाटपासंबंधीचे निर्णय केलेले आहेत आणि कुणी किती वापरायचं या संबंधीचे निर्बंध घातलेले आहेत. आता पूर्ण हक्क असताना देखील आपली काय अडचण झालेली आहे ती एकदा लक्षात घ्या. वैनगंगेवरती मध्य प्रदेशमध्ये संजय सरोवर नावाचं एक मोठं धरण बांधण्यात आलं आहे मध्य प्रदेशकडनं. ते साधारणतः 477 MM³ म्हणजे 16.59 TMCचं म्हणजे 17 TMCचं आहे असं आपण लक्षात घ्या. बावनथडीवरती राजीव सागर धरण आहे, ते पण MP तच आहे. आता संजय सरोवर जे धरण आहे मध्य प्रदेशातलं त्याच्या खाली पूर्ण जंगल आहे आणि ते डेन्स फॉरेस्ट असल्यामुळं दुसरीकडं पेंच जे खोरं आहे कनान नदीवरचं, ती पेंच व्हॅलीसुद्धा ती वैनगंगेची उपनदी आहे पेंच. आता त्याच्यातला तोतलाडोह हा सगळ्यात मोठा धरण आहे आणि सगळा मिळून पेंच प्रकल्प जो आहे तो साधारणतः 30 TMCच्या आसपास आहे. त्याच्यासुद्धा येणारं पाणी हे फॉरेस्टमधनं आहे. आता प्रचंड फॉरेस्ट असल्यामुळं वरती मध्य प्रदेश सरकारला कितीही इच्छा झाली तरी डेन्स फॉरेस्ट असल्यामुळं त्यांना धरणं बांधता येत नाहीत. त्याचा परिणाम काय झाला आहे की ते खुलं क्षेत्र राहिलेलं आहे आणि पाऊस जर वेगानं पडला, मोठ्या प्रमाणावर पडला तर त्या जंगलातनं सगळं पाणी आपल्याकडं थेट महाराष्ट्रात पार वैनगंगा नदीपर्यंत वाहून येतं.
आणि MP मध्ये आता जंगलामुळं प्रकल्प होऊ शकत नाहीत आणि म्हणून आपल्याला प्रचंड पाणी मिळत आहे. पूर्वी आपण असं म्हणत होतो, जेव्हा गोसीखुर्द करायचा निर्णय झाला त्यावेळेला काही लोक असं म्हणायचे की गोसीखुर्द करायला निघाला पण पाणी कुठे उपलब्ध आहे, किंवा खाली वरती आणखीन धरणं करायचे म्हणलं तर पाणी कुठे उपलब्ध आहे. कारण लोक काय म्हणायचे की येणारं पाणी मध्य प्रदेशमधनं येतं आहे, आज फॉरेस्ट कायदा आहे, त्यांच्याकडं धरणं बांधता येत नाही म्हणून त्यांचं पाणी आपल्याला येतं आहे. महाराष्ट्राचं स्वतःचं पाणी फार कमी आहे याच्यामध्ये. पण आपण असा विचार करायला पाहिजे की 50-60 वर्षापूर्वी जेव्हा मोरारजीभाई देसाई महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांनी गुजरातसाठी उकई आणि काकरापार ही धरणं करण्याचा निर्णय घेतला. त्यावेळेला सुद्धा आपल्याकडं तिथे फॉरेस्ट होतं आणि आपण पाणी अडवू शकणार नाही हे त्यांना माहिती होतं, पण त्यावेळेला फॉरेस्ट कायदा नव्हता. पण महाराष्ट्र पाणी अडवणार नाही म्हणून मग आम्ही उकई काकरापारला पाणी नेतो अशी भूमिका मोरारजीभाईंनी घेतली. आणि त्या काळामध्ये एका राज्याला एकच मोठं धरण बांधता येत होतं आणि साहजिकच मोरारजीभाई गुजरातचे असल्यामुळं त्यांना उकई काकरापारमध्ये इंटरेस्ट होता, म्हणून त्यांनी आपल्या बाकीच्या इतर मोठ्या धरणांना विशेषतः कोयना आणि अन्य धरणांना विरोध केला आणि उकई काकरापार केलं. आज आपण असं बघतोय की उकई काकरापार दरवर्षी भरत आहे. इतकी वर्ष झाली सगळं पाणी महाराष्ट्रातनंच चाललेलं आहे. म्हणजे फॉरेस्ट जरी असलं आणि असं म्हणाले जरी असले पूर्वीचं, तरी आपण त्या फॉरेस्टच्या पाण्याचा वापर करू शकतो. आणि म्हणून हेच सूत्र बघून तुम्ही जर बघितलं तर तेलंगणानं खाली कालेश्वरमला 250 TMCचा प्रोजेक्ट केला. आणि मग आपण असं बघतो की त्यांनी प्रचंड प्रमाणावरती खाली पाणी अडवलं. आपले लोक आर्ग्युमेंट करत होते की गोसीखुर्द किंवा वैनगंगामध्ये सरप्लस पाणी उपलब्ध नाही. सुदैवानं माझ्याकडे या संदर्भातली काही आकडेवारी आहे की जी आपली आकडेवारी नाही, जी केंद्र सरकारने स्वतः सेंट्रल वॉटर पॉवर कमिशननं ही आकडेवारी पाण्याचं मोजमाप केलेलं आहे. आणि तो 1965 पासूनची जी आकडेवारी उपलब्ध आहे त्याच्यातनं आज असं लक्षात येत आहे की वैनगंगा नदीमध्ये येणारा जे पाणी आहे ते कधीकधी 1000 TMC पेक्षा सुद्धा अधिक आहे. तुम्ही लक्षात घ्या, म्हणजे मी तुम्हाला त्याच्यातलं वर्ष जर सांगायचं झालं तर 94 साली जवळपास 1063 TMC एवढं पाणी वैनगंगा नदीतनं खाली वाहून गेलं आहे. आता या वर्षीचं सुद्धा 2022ला सुद्धा चित्र असंच आहे की 1000 TMC पेक्षा अधिक, म्हणजे 2022चं यावर्षीचं तुम्ही जर वैनगंगा नदीतला येवा बघितला तर 28,000 क्युमेक्सच्या वर पाणी वैनगंगा नदीतनं वाहून गेलं आहे. अजून देखील पाणी वाहून चाललेलं आहे आणि अजून देखील जानेवारीपर्यंत वैनगंगा धरणात पाणी येत राहील अशी स्थिती आहे. मग तुम्ही लक्षात घ्या की पाणी प्रचंड उपलब्ध आहे आणि एका विशिष्ट याच्यामध्ये धरणाचे आकार लहान झाल्यामुळं आपण काही सगळं पाणी अडवू शकत नाही, ते सगळं पाणी खाली वाहून चाललेलं आहे. 2013 साली सुद्धा 1046 TMC एवढं पाणी या वैनगंगा नदीतनं वाहून गेलेलं होतं. आपण धरण किती बांधलंय? आपण धरण बांधलंय फक्त 40 TMCचं. लक्षात घ्या, एका TMC मध्ये किमान 10,000 एकर जमीन भिजवायची क्षमता असते. आता या जर पद्धतीनं तुम्ही जर हिशेब केला तर वैनगंगा नदीतनं सरासरी जो येवा आहे, गेली 65 पासूनची आकडेवारी आपल्यासमोर उपलब्ध आहे, त्याच्यातनं असं दिसतं आहे की जवळपास 11,717 मिलियन क्युबिक मीटर म्हणजे जवळपास 415 TMC एवढा नदीतला येवा आहे. म्हणजे किती झाला? 10 पट मोठा झाला. जे धरण बांधलंय 40 TMCचं त्याच्यापेक्षा 10 पट मोठा. इतकं प्रचंड पाणी दरवर्षी येत आहे वैनगंगा नदीमध्ये. त्या धरणातनं ते खाली पाणी वाहून चाललेलं आहे. मग
आता विचार पडतो की जे लोक असं म्हणत होते की पूर्वी हे धरण करायला पाणी नाही किंवा प्रोजेक्ट करायला पाणी नाही, त्यांना हे उत्तर आहे. CWCची आकडेवारी हे उत्तर आहे की बा इतक्या मोठ्या प्रमाणावर पाणी उपलब्ध आहे आणि त्या पाण्याचा वापर आपण करू शकलेलो नाही. म्हणजे काय परिस्थिती आहे? निसर्गानं आपल्याला भरभरून दिलं, आपण कपाळ करंटे निघालो. आपल्याला त्या पाण्याचं महत्त्व कळलं नाही, त्याच्या वापराचं नियोजन कळलं नाही. आजही तुम्ही बघा, खरीपामध्ये फक्त भाताचं पीक घेतलं जातं आहे सगळ्या पूर्व विदर्भामध्ये. आपल्याला भात म्हणलं की कोकण समोर येतो. कोकणचं क्षेत्र सगळं मिळून 4.5 लाख हेक्टरचं आहे, पण त्याच्यापेक्षा पूर्व विदर्भातलं मग चंद्रपूर, गोंदिया, गडचिरोली, भंडारा या सगळ्याचं जर क्षेत्र भाताचं धरलं तर ते 6.5 लाख हेक्टरच्या आसपास आहे. म्हणजे इतक्या मोठ्या प्रमाणावर क्षेत्र आहे आणि खरीप प्रचंड पाणी वर्षभर उपलब्ध आहे, पण शेतकरी फक्त खरीपामध्ये भाताचं पीक घेतोय आणि पुढचे 8 महिने जमीन पडीक ठेवतोय. आता गोसीखुर्द धरण झाल्यानंतर सुद्धा असा प्रश्न आलेलाच आहे की इतक्या मोठ्या प्रमाणावर आता पाणी उपलब्ध झालेलं आहे. तुम्ही जर त्याचे आकडेवारी जर बघायला गेला तर जवळपास 2.5 लाख हेक्टरला म्हणजे जवळपास 6 लाख एकर जमिनीला आपण गोसीखुर्द धरणातनं पाणी देऊ शकणार आहोत. आणि आत्तापर्यंत जवळजवळ 1.5 लाख हेक्टरची सिंचन क्षमता निर्माण झालेली आहे, त्याला पाणी द्यायला सुरुवात झालेली आहे. पण अजून देखील आपण भाताच्या प्रेमातनं बाहेर पडायला तयार नाही. आता भात या पिकातनं कधीही आर्थिक श्रीमंती येणार नाही, समाजाची उन्नती होणार नाही, पण माणसांना वर्षभर पीक करण्याची इच्छा नाही. शेवटी असं आहे की 8माही आणि 12माही शेती केल्याशिवाय आपण अधिकाधिक लोकांना रोजगार देऊ शकणार नाही. आणि ही भाताची पीक पद्धती बदलल्याशिवाय आणि इतर नगदीची पिकं घेतल्याशिवाय म्हणजे ऊस असेल, केळी असेल, फळबागा असतील, ग्रीन हाऊसमधलं फळं फुलं भाजीपाल्याचं उत्पादन असेल, या पद्धतीचा वापर नवीन तंत्रज्ञानाचा केल्याशिवाय त्या लोकांची आर्थिक उन्नती होणार नाही आणि त्यांना त्या भागातल्या लोकांना 12माही रोजगारसुद्धा आपण देऊ शकणार नाही. आजच तुम्ही जर वाचलं असेल तर आज गोखले इन्स्टिट्यूटचे डायरेक्टर अजित रानडे यांचा लेख अग्रोवनचे आक्रोश याच्यात प्रसिद्ध झाला आहे. त्यांनी लिहिलं आहे, आजही भारतातली जवळपास 82% लोक हे दारिद्र्य रेषेखाली आहेत किंवा गरिबीचं जीवन जगतायत. अनेक माणसं 50% लोक उपाशीपोटी झोपतायत, पुरेसं पोटभर त्यांना खायला मिळत नाही. ही परिस्थिती का निर्माण होते? कारण आपण त्याच्यात 12माही रोजगार निर्माण करू शकलेलो नाही, ही आपली अडचण आहे. सुदैवानं पाणी उपलब्ध आहे. कोकण आणि पूर्व विदर्भ हे 2 भाग असे आहेत महाराष्ट्राचे की जिथे मुबलक पाण्याची उपलब्धता आहे. दरडोई जे घनमीटर पाणी उपलब्ध आहे ते 8,000 घनमीटरपेक्षा अधिक आहे आणि काही ठिकाणी तर ते 20,000 घनमीटरपर्यंत पाणी उपलब्ध आहे दरडोई. पण त्या पाण्याचा वापरच आपण करू शकलेलो नाही आणि त्यामुळं फार मोठ्या प्रमाणावरती आपल्याला अडचण येते. आणि भाताची उत्पादकता काय आहे तर हेक्टरी 2 ते 2.5 टनाची आहे. म्हणजे ही उत्पादकता 1910 साली जपानची होती. लक्षात घ्या तुम्ही. म्हणजे 90 वर्ष 100 वर्ष होऊन गेली. 1910ला त्यांचं होतं 2 ते 2.5 टन उत्पादन. आज जपानची भाताची हेक्टरी उत्पादकता 7 ते 8 टनाची आहे. आणि नव्यानं जे तंत्र वापरून जे उत्पादकता व्हिएटनाममध्ये केली जाते, म्हणजे अमेरिकेच्या बॉम्बफेकीनंतर बेचिराग झालेलं व्हिएटनाम आज आपला भारताचा तांदूळाचा सगळ्यात मोठा आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतला स्पर्धक म्हणून उभा आहे. आज व्हिएटनामची तांदूळाची हेक्टरी उत्पादकता 11 ते 12 टनाची आहे. म्हणजे आपली उत्पादकता 2 ते 2.5 टनाची, जपानची 7 ते 8 टनाची आणि व्हिएटनाम 11 ते 12 टनाची. असं आहे. हे आकडे रिले रेस सारखे आहेत. याच्यातनं कोण पुढं जाणार कोण मागे राहणार हे सगळं लक्षात यायला लागलेलं आहे. आणि म्हणून आपल्याला त्या संदर्भातला विचार करावा लागेल आणि भाताच्या पिकाच्या प्रेमातनं बाहेर येऊन
आपल्याला नवीन पीक पद्धती त्या ठिकाणी वसवावी लागणार आहे. आता प्रश्न असा आलाय की ही क्रॉपिंग पॅटर्न बदलायसाठी आपण सातत्यानं प्रयत्न करतो आहे. पाटबंधारे विभागाचे मुख्य अभियंता या गोसीखुर्द प्रकल्पाचे आशिष देवगडे, अधीक्षक अभियंता अंकुर देसाई आणि त्यांच्या सगळ्या कार्यकारी अभियंत्यांनी पुढाकार घेतला. आपण 4 वर्कशॉप आत्तापर्यंत गोसीखुर्दमध्ये केली मुद्दाम की हा क्रॉपिंग पॅटर्न बदलला पाहिजे आणि तुम्ही भाताच्या ऐवजी दुसऱ्या पिकांकडे गेलं पाहिजे. पण अजून हळूहळू बदल होईल, सगळा बदल लगेच एकदम होईल असं वाटत नाही. पण ऊसाला इथे मोठ्या प्रमाणावर पोटेन्शियल आहे आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये जर साखर कारखाने वाढवायचेच असतील तुम्हाला तर ते कोकण आणि पूर्व विदर्भ या 2 भागातच वाढवायला पाहिजेत आणि तिथंच फार मोठ्या प्रमाणावर संधी आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आता गोसीखुर्दचा जेव्हा आपण विचार करायला लागतो त्यावेळेला साधारणतः गोसीखुर्दचं जर तुम्ही धरणाची रचना बघितली तर 67,000 क्युमेक्सला याचा स्पिलवे डिझाईन केलेला आहे. म्हणजे खाली यांचा जो प्रोजेक्ट आहे तेलंगणाचा त्याच्यात त्यांना प्रॉब्लेम येतो आहे स्पिलवेमध्ये, पण आपल्याला सुदैवानं प्रॉब्लेम येत नाही कारण इतक्या मोठ्या प्रमाणावरती या क्युमेक्सला आपण डिझाईन केलेलं आहे. आता तुम्ही जर बघितलं तर मागच्या वर्षी 30,000 क्युमेक्स एवढं पाणी आपण वेगानं सोडलं, एवढा पूर पातळी होती. आता मागच्या वर्षी सुद्धा म्हणजे या वर्षी 2022ला सुद्धा आपण जवळपास 17,000 क्युमेक्स इतक्या वेगानं धरणातनं पाणी सोडलेलं आहे. जर 67,000 क्युमेक्स एवढं पाणी आपण धरणातनं खाली सोडलं म्हणजे इतका प्रचंड पूर आला तर तुमचं सिरोंचा, ब्रह्मपुरी, पवनी, आरमारी काही शिल्लक राहील असं वाटत नाही. सगळं जलमय होऊन जाईल, प्रचंड मोठ्या प्रमाणावर नुकसान होईल आणि तो भाग सगळा वाहून जाईल फार मोठ्या प्रमाणावरती. याचं कारण आहे पुन्हा की सगळा सपाट प्रदेश आहे खालती आणि त्याच्यामुळं पाणी फार वेगानं सगळीकडं पसरत आहे आणि फॉरेस्टमध्ये तर वरती पाणी अडवू शकत नाही, तो प्रचंड पाणी येणारच आहे वरून मध्य प्रदेशमधनं. आणि म्हणून आंतरराष्ट्रीय कीर्तीचे जलतज्ञ डॉक्टर माधवराव चितळे यांच्या अध्यक्षतेखाली 1996 साली जो दुसरा जल व सिंचन आयोग नेमला होता त्यांनी 98-99ला जो अहवाल दिला त्याच्यात त्यांनी असं नमूद केलेलं आहे की मध्य प्रदेशामधनं जे पाणी वाहून येत आहे ते पाणी महाराष्ट्रानं वापरलं पाहिजे आणि त्याच्यासाठीचे प्रकल्प केले पाहिजेत आणि त्याच्यातनं अमरावती महसूल विभागातला जो अनुशेष आहे तो दूर केला पाहिजे या प्रकारची भूमिका त्यांनी मांडली होती. आणि म्हणून त्याच्यामुळं आपण त्या भागामध्ये पंढरी असो, बोर्डी नाला असो हे प्रकल्प केले आणि पाणी वाहून म्हणजे डायव्हर्ट करून देऊन त्या ठिकाणी पाणी नेण्याचा प्रयत्न केला. तुम्हाला मगाशी मी सांगत होतो की 82-83ला भूमिपूजन म्हणजे 82-83ला आराखडा झाला गोसीखुर्दचा, 88ला भूमिपूजन झालं, त्यानंतर 96-97मध्ये धोपेवाडा नावाचा छोटा बराज आपण तिथे केला, तो 1.5 TMCचा होता. तो कशासाठी केला ही पार्श्वभूमी समजून घेणं आवश्यक आहे. आधी ही सगळी पार्श्वभूमी जर तुमच्या लक्षात आली तर हे वैनगंगा पैनगंगा काय प्रकरण आहे हे तुम्हाला लक्षात यायला मदत होईल. विषय थोडा अवघड आहे, टेक्निकल आहे, मला जेवढा सोप्पा करून सांगता येईल तेवढा सांगायचा मी प्रयत्न करतो आहे. आणि म्हणून मग आपण त्याच्यावरती पूर्वी जे तलाव झालेले होते म्हणजे ब्रिटिश काळामध्ये सुद्धा काही जुनी धरणं मग असू, बोदल कसा असू द्या, चोरखमारा असू द्या, ही जी झालेली छोटे छोटे बंधारे होते त्यांना आता पाणी कमी पडत होतं, ती भरत नाहीत आणि म्हणून त्यांच्यामध्ये बाहेरून पाणी आणून टाकल्याशिवाय ती व्यवस्था होणार नाही. आणि म्हणून त्यांना भरण्यासाठी म्हणून हा धापेवाडा बॅरेज करण्यात आला आणि याच्यातनं आपण जवळपास 16 तलाव आता भरण्याची व्यवस्था केलेली आहे. आणि अदानीचा जो 1000 मेगावॅटचा पॉवर प्लांट केलेला आहे, काही प्रॉब्लेम आहे का? नाही नाही, प्रश्न आत्ता विचारू नका कारण विषयच एवढा मोठा आहे, मला मांडू द्या ना आधी. मी अजून विषयाच्या मूळ गाभ्यापर्यंत गेलोच नाहीये, मी आत्ता बॅकग्राऊंड मांडतोय काय आहे ती लक्षात यावी म्हणून.
आपले तुम्ही प्रश्नाचे मध्ये उत्तर प्रश्न जरूर विचारण्याची घाई मिळतील. नका करू. मी किती वेळ थांबेन तुमच्या प्रश्नांची उत्तरं द्यायला, त्याच्याबद्दल माझी ना नाही आहे. पण विषय कसा आहे, मुळात मी पुण्याचा माणूस आहे, मी अभ्यास करतो, समजून घ्यायचा प्रयत्न करतो. मी या भूमीतला इथे राहणारा नाही आहे, पण विषय समजून घेऊन तुम्हाला उकल करून मुद्दाम सांगतोय. कदाचित तुम्ही इथला असल्यामुळे तुम्हाला हे सगळं बॅकग्राऊंड माहीत असेल, पण बाकीच्या लोकांना सगळ्यांना माहीत असेल असं नाही, आणि म्हणून हे सांगणं आवश्यक आहे. आणि म्हणून धापेवाड्याचा प्रोजेक्ट आपण पूर्ण केला, त्याच्यातनं जवळपास 16 तलाव आपण दरवर्षी भरून घेतो. धापेवाडा स्टेज 2चा बराच सुद्धा आपण पूर्ण केलेला आहे, आणि त्याचा बोदल कसापर्यंतची पाईपलाईन पूर्ण झालेली आहे. म्हणजे त्याच्यातनं साधारणतः 1.5 TMCचा जरी असला तरी 10 TMC पाण्याचा वापर आपण त्याच्यातनं करणार आहे. गोंदियाला लागून तिरोडा जो आहे तिथं आपण हा प्रोजेक्ट केलेला आहे. आता गुसीखुर्द धरणाच्याकडे जात असताना आपल्या असं लक्षात येतं की 2.5 लाख हेक्टर म्हणजे 6 लाख एकर जमीन भिजवण्याची एक क्षमता आहे, आणि 40 TMCचं हे धरण आहे. गुसीखुर्द ते भंडारा नदीच्या पात्रातनं तुम्ही जर जायला लागला तर ते अंतर साधारणतः 45 किलोमीटर एवढं आहे. जर तुम्ही सरळ रस्त्याने गेला तर ते अंतर कमी आहे, पण नदी पात्राने गेला तर ते अंतर जास्ती आहे, जवळपास 10 ते 15 किलोमीटरचा फरक पडतो. पण पाण्याचा फुगवटा मागं किती येतो तर तो 65 किलोमीटरपर्यंत गुसीखुर्दच्या पाण्याचा फुगवटा येतो. आज मी जेव्हा तज्ज्ञ लोकांना असं विचारतो की एवढं पाणी उपलब्ध होतं, प्रचंड पाणी येत होतं, मग तुम्ही इतकं लहान धरण का बांधलं 40 TMCचं गुसीखुर्द, तुम्ही सुरुवातीलाच मोठं धरण का केलं नाही? त्याची 3 कारणं त्यांच्याकडनं मला सांगितली जातात. त्यात ते असं सांगतात की भंडारा शहर जवळ होतं, 30-35 किलोमीटर अंतरात होतं, आणि जर धरणाची उंची वाढवली असती, गोसीखुर्दची फार मोठं स्टोरेज केलं असतं, तर भंडारा धरण गाव पूर्णपणानं बुडलं असतं, त्याचं पुनर्वसन करावं लागलं असतं, आणि एवढं मोठं गाव पुनर्वसन करणं सरकारला शक्य नव्हतं किंवा त्यांनी तो विचार केला नाही. तुम्ही जर खाली आलमट्टी बघितली तर आलमट्टीवरती त्यांनी तसा प्रयोग केला, आणि त्यांनी एक मोठं शहरच्या शहर त्याच्यातनं त्यांनी पूर्णपणानं बदललं, नंतर वसवलं नवीन. आपण भंडारा शहर वाचवायचं म्हणून धरण लहान केलं. दुसरं त्यांनी असं सांगितलं की तिथे ऑर्डिनन्स फॅक्टरी आहे, दारुगोळा बनतोय, आणि ती ऑर्डिनन्स फॅक्टरीज वाचवणं गरजेचं होतं, नाहीतर तिचं पण पुनर्वसन करावं लागलं असतं, मग तेही टाळायचं होतं, म्हणून धरण लहान केलं. तिसरा त्यांचं म्हणणं असं होतं की हा सबंध एरिया सपाट आहे, आणि त्या सपाट एरियामध्ये पाणी प्रचंड पसरतं, मग त्यामुळं भूसंपादन जास्तीचं करावं लागलं असतं, आणि त्याच्यामुळं अडचण होती, मग जास्त लोकांचं नुकसान झालं असतं, जास्तींचं पुनर्वसन करावं लागलं असतं, कॉम्पेन्सेशन जास्त द्यावं लागलं असतं, म्हणून म्हणाले आम्ही धरणाची क्षाय लहान केली. मग लक्षात घ्या, 75% डिपेंडेबिलिटीचं तत्व आणि ह्या अडचणी, या दोन्हींच्यामुळं सुद्धा ती धरण लहान झालेलं आहे. आता तुम्ही जर बघितलं तर वैनगंगा जी आहे ती सिरोंच्या पाशी वर्धा नदीला जाऊन मिळते, तेव्हा तिचं नाव प्राणहिता होतं, आणि गोदावरीला जी गोदावरी वरून येते ती चपराळामध्ये प्राणहिताला मिळते, आणि तिथून पुढे ती प्राणहिता या नावानं वाहते. आता जे धरणाच्या संदर्भातला विषय होता की 2008ला पहिल्यांदा गुसीखुर्दमध्ये पाणी अडवण्यात आलं. आता त्याच्या अगोदरची पार्श्वभूमी लक्षात घ्या की 2008-9लाच हा राष्ट्रीय प्रकल्प म्हणून जाहीर झाला. या धरणाला पैसे मिळत नव्हते, फार मोठी अडचण होती, कारण अनुशेषाचा मुद्दा होता आणि अधिकार सगळे गव्हर्नरच्या हातात होते, आणि नागपूर विभागाला पैसेच मिळत नव्हते, पूर्व विदर्भाला म्हणजे पैसे मिळत होते अमरावती विभागाला, कारण त्याचा सिंचनाचा अनुशेष आहे असं सारखं सांगितलं जात होतं, आणि त्यामुळं पैसे मिळायचे. मधुकर किंमतकर किंवा अन्य लोक सारखे अनुशेषाबद्दल बोलत असल्यामुळं आणि आग्रही असल्यामुळं, आणि विदर्भातले लोकप्रतिनिधीसुद्धा आग्रही होते, त्यामुळं राज्यपालांना डॉक्टर PC अलेक्झांडर यांना
अंमलबजावणी कडक करायला लागली. पण त्याच्यात काय झालं की बऱ्याच प्रमाणावर मग लक्षात असं आलं की अनुशेषाच्या नावाखाली पैसा मिळतोय विदर्भाला, पण तो इतरच कामांच्यावर खर्च होतोय, सिंचनाच्या कामावर खर्चच होत नाही. आणि मग याच्या संदर्भातला अभ्यास लोकांनी केला विदर्भातल्या अर्थतज्ज्ञांनी, आणि त्यांनी सांगितलं पैसा मिळतोय पण दुसरीकडे चाललाय. सिंचनाच्या कामाचा पैसा हा सिंचनालाच खर्च झाला पाहिजे अशी भूमिका त्यांनी घेतली. आणि मग त्यावेळेला अलेक्झांडरच्या पुढे ही भूमिका मांडण्यात आली. पण ते म्हणाले तुम्ही कायदा केलाय, नियम केलाय, मी नियमाच्या बाहेर जाऊ शकत नाही. मी अमरावती महसूल विभागाचा सिंचनाचा अनुशेष दूर करण्यासाठी प्रयत्न करीन, त्याच्यासाठी पैसे देईन, पूर्व विदर्भाला आणि गोसीखुर्दला मी पैसे देणार नाही. ही भूमिका त्यांनी घेतल्यामुळं पेच निर्माण झाला. त्यावेळेला मनमोहन सिंग साहेब पंतप्रधान होते, गोष्ट लक्षात घ्या. आणि त्याच वेळेला या संबंध राष्ट्रीय प्रकल्पांची चर्चा सुरू झाली होती. राष्ट्रीय प्रकल्प म्हणजे काय की ज्या धरणाची उंची 15 मीटरपेक्षा अधिक आहे त्यांना राष्ट्रीय प्रकल्प म्हणून मान्यता द्यायची असा निर्णय केला. मनमोहन सिंग साहेबांची तब्येत थोडी त्यावेळेला बरी नव्हती. त्याच वेळेला मग त्या कॅबिनेटच्या बैठकीमध्ये शरद पवार साहेबांनी आग्रह धरला की हा गोसीखुर्द जो प्रकल्प आहे हा दुष्काळी भागातला प्रकल्प आहे आणि त्याला पैसे मिळणं फार गरजेचं आहे. आणि मग पूर्वी पैसे कसे द्यायचे असा प्रश्न निर्माण झाला. आता AIBPत पैसे द्या म्हणे, ॲक्सिलरेटेड इरिगेशन बेनिफिट प्रोग्राम अशी नावाची स्कीम होती. त्याच्यामध्ये पूर्वी असं होतं की 25% केंद्र सरकार द्यायचं, 75% राज्य सरकार द्यायचं. नंतर तो नियम बदलला, 50% राज्य सरकार देईल, 50% केंद्र सरकार देईल. पण एवढे पैसे सुद्धा देणं गोसीखुर्दला महाराष्ट्र सरकारला शक्यच नव्हतं. म्हणून मग पवार साहेबांनी त्या कॅबिनेटमध्ये आग्रह धरला आणि सांगितलं की हे सूत्र बदललं पाहिजे आणि हे सूत्र 90-10 केलं पाहिजे. म्हणजे जवळपास फुकटातच 90% रक्कम ही केंद्र सरकारने दिली पाहिजे दुष्काळी भागाला पाणी अडवण्यासाठी जे प्रकल्प करायचे त्याकरता. आणि गोसीखुर्द हा दुष्काळी भागातला प्रकल्प आहे म्हणून त्याला 90% केंद्रानं द्यावेत, 10% राज्य सरकारनं द्यावेत. हा प्रोग्राम त्यावेळेला मंजूर झाला. आणि म्हणून आपल्याला माहिती आहे की दरवर्षी आपल्याला 3-3 हजार कोटी रुपये केंद्र सरकारकडनं जसजसं काम होईल तसं पैसे मंजूर होत गेले. आणि सुदैवानं पवारसाहेबांनी हे धोरण पुढं जे निर्माण केलं ते नितीन गडकरी साहेबांनी जेव्हा खात्याचे मंत्री झाले आणि केंद्रात मंत्री झाले तेव्हा त्यांनी पुढं रेटलं. आणि म्हणून गोसीखुर्दला जो जोर लावला तो शरद पवारांच्या नंतर गडकरी साहेबांनी हा प्रोजेक्ट उचलून धरला. याला दिलं पाहिजे पाणी प्रकल्पातल्या भागातल्या लोकांना आणि याला पैसे पण केंद्राने दिली पाहिजेत अशी भूमिका घेतली. आणि म्हणून गोसीखुर्द प्रकल्प आज पूर्णत्वाच्या दिशेनं चाललाय असं आपल्याला बघायला मिळतं. त्यावेळेला जे एकूण प्रोजेक्ट निवडले होते 10, त्यातला एकसुद्धा प्रोजेक्ट पूर्णत्वाच्या दिशेनं अजून गेलेला नाही. इंटरलिंकिंग रिव्हरमधला फक्त हा एकच प्रोजेक्ट आहे गोसीखुर्द जो पूर्णत्वाच्या दिशेनं 2008-9च्या नंतर गेला आहे. तुम्ही जर याची थोडी आणखीन बॅकग्राऊंड बघितली इंटरलिंकिंगची तर अटल बिहारी वाजपेयींच्या काळामध्येच 2002 सालीच गंगा कावेरी लिंकचा विषय मांडण्यात आला होता. खरं तर ही योजना फार जुनी होती. 1972 साली डॉक्टर KL राव यांनी गंगा कावेरी लिंक योजना मांडली होती. लक्षात घ्या, नदीजोड कार्यक्रम राबवायचा. त्याचे 2 भाग होते, एक हिमालयन पेनिन्सुला आणि एक सदर्न पेनिन्सुला. म्हणजे हिमालयात उन्हाळ्यामध्ये जे बर्फ वितळतं आणि त्याच्यामुळे जे पाणी येतं ते पाणी इकडे खाली दक्षिणेकडे वाहून आणायचं. दक्षिणेकडे पाण्याचा तुटवडा आहे. ज्या भागामध्ये प्रचंड पाऊस पडतो आणि जिथे कमी पाऊस पडतो दुष्काळ आहे त्या पट्ट्यामध्ये पाणी वाहून नेण्यासाठीच नदीजोड प्रकल्प राबवायचा असं ठरलेलं होतं. 1972 साली जेव्हा ही योजना पहिल्यांदा मांडण्यात आली त्यावेळेला ही योजना इकॉनॉमिकली फिजिबल नाही आणि टेक्निकली पण फिजिबल नाही म्हणून फेटाळण्यात आली. त्यानंतर 1974 साली कॅप्टन दस्तूर यांनी दस्तूर गार्लँड नावाची योजना मांडली. गार्लँड म्हणजे हार.
या नद्या एकमेकांना जोडायच्या आणि भारत भूमीला त्याचा हार अर्पण करायचा अशी ती संकल्पना होती. पण ही योजना इकॉनॉमिकली फिजिबल नाही म्हणून त्यावेळेला फेटाळण्यात आली. त्यानंतर केंद्र सरकारने 1980 साली या सगळ्या पाण्याचा अभ्यास करण्यासाठी म्हणजे नदीजोडसाठी NWDA काढलं, नॅशनल वॉटर डेव्हलपमेंट एजन्सी ज्याला म्हणतात. तर ती एजन्सी निर्माण केली आणि 350 अभियंत्यांना त्याच्यामध्ये काम करण्यासाठी नेमलं. या अभियंत्यांनी 20-22 वर्ष काम केलं आणि हा संबंध गंगा टू कावेरी लिंक, हे नद्या एकमेकांना कशा जोडायच्या त्याचा मास्टर प्लॅन त्यांनी त्यावेळेला तयार केला, जो 2002 साली अटल बिहारी वाजपेयींच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राष्ट्रीय विकास परिषदेमध्ये मांडण्यात आला. सगळ्या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी त्यावेळेला फार कौतुक केलं योजनेचं, संमती दिली. तुम्ही जर सहज पाण्याचा हिशेब बघितला तर भारतात दरवर्षी पावसाच्या रूपानं जेवढं पाणी पडतं त्यातलं 67,000 TMC एवढं पाणी नदीपात्रातनं वाहून जातं. लक्षात घ्या, 67,000 TMCतलं 20,000 TMC पाणी एकट्या ब्रह्मपुत्रेमध्ये आहे. आणि ब्रह्मपुत्रेमध्ये अजून एकही धरण आपण बांधलेलं नाही आणि एक थेंबभर पाणीसुद्धा अडवलेलं नाही. वर्षभर बारमाही वाहते नदी. किती प्रचंड नदी आहे. तिबेटमध्ये उगम पावणारी नदी आपल्या अरुणाचल प्रदेशामध्ये शिरते. त्याला स्थानिक भाषेमध्ये यारलांग सांगपो असं म्हणतात. निसर्गाची ताकद आणि चमत्कार किती श्रेष्ठ आणि मोठा असतो त्याचं उदाहरण सांगतो. स्वातंत्र्यानंतरच्या काळापासून आपण सारखं अरुणाचलला सांगत होतो की आम्हाला ब्रह्मपुत्रेवर धरण बांधू द्या. त्यांनी सांगितलं नाही, धरण बिरण काही बांधायचं नाही, आमच्या इथं एवढं प्रचंड पाणी आहे, इतकं मुबलक पाणी वाहत आहे, आम्हाला गरजच नाही, आम्हाला भिजवायला जमीनसुद्धा नाही आहे तेवढी, धरण बांधायचं नाही. नॅचरली 2000 साली इतका प्रचंड मोठं एक लँडस्लाईड झालं, एक डोंगर कोसळला त्या यारलांग, त्याला स्थानिक भाषेमध्ये यारलांग सांगपो असं म्हणतात. त्या नदीत, ब्रह्मपुत्रा नदीला अरुणाचल प्रदेशामध्ये यारलांग सांगपो म्हणतात. तर एक डोंगर कोसळला त्या नदीमध्ये. अवघ्या 8 मिनिटामध्ये 500 मीटर उंचीची भिंत उभी राहिली आणि तिची रुंदी 1.25 किलोमीटर एवढी होती. साहजिकच त्यावेळेला टाइम्स ऑफ इंडियात एक छोटी 8-10 ओळीची बातमी आली की चायनानं ब्रह्मपुत्रेचं सगळं पाणी वळवलं आणि आता भारताला काही पाणी येणार नाही. तिकडं मागं फुगवटा वाढला, चायनाचा बराच भाग सबमर्ज झाला, बुडायला लागलं, नुकसान व्हायला लागलं. चीननी मग धरण फोडायचा प्रयत्न केला. 2 महिने चीन धरण फोडायची, ती भिंत फोडायचा प्रयत्न करत होतं. त्यांच्याच्यानी भिंत फुटली नाही. ऑगस्ट महिन्यामध्ये नॅचरली पाण्याचा इतका दबाव होता की ऑटोमॅटिकली ती भिंत फुटली आणि आपल्या अरुणाचल प्रदेशामध्ये 175 मीटर उंचीचा पूर आला. पुराची उंची किती होती? 175 मीटर. तुम्ही कल्पना करू शकता किती प्रचंड पाणी असेल. आणि मग अरुणाचलचं इतकं प्रचंड नुकसान झालं, सगळं वाहून गेलं इन्फ्रास्ट्रक्चर. आणि मग अरुणाचल प्रदेशाला असं वाटायला लागलं की जर असा पूर यायला लागला, सतत पाणी यायला लागलं तर आपण राज्य म्हणून अस्तित्वात राहू शकू की नाही. आणि मग त्यानंतर आपल्याला अरुणाचल प्रदेशाने भारत सरकारला मोठं धरण बांधायची परमिशन दिली आणि 519 TMCचं धरण आपण आता ब्रह्मपुत्रेवर बांधणार आहोत. आणि त्याच वेळेला लक्षात असं आलं की 80,000 मेगावॅट हायड्रो पॉवर तयार करण्याची क्षमता या ब्रह्मपुत्रेमध्ये आहे. हा थोडा विषयाचा वेगळा भाग असला तरी तुम्हाला माहिती असावं म्हणून मी मुद्दाम सांगतो आहे की पाणी हा विषय केंद्र सरकारच्या अखत्यारीत ठेवावा किंवा कंकरंट लिस्टमध्ये घालावा असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ही जी घटना तयार करत होते तेव्हा सारखं सांगत होते. आणि एक लोकसभेतले तुम्ही जर डिबेट काढून पाहिले तर आंबेडकरांनी फार आग्रहीपणानं याबाबत भूमिका मांडली. पण दुर्दैवानं आंबेडकरांना त्या काळात कोणी पाठिंबा दिला नाही. आणि जमीन या घटकाला जे न्याय आणि निकष लावले तेच न्याय निकष आम्ही पाणी या घटकाला लावले. वास्तविक दोन्हीचे गुणधर्म भिन्न होते.
जमीन स्थिर होती, पाणी प्रवाही होतं, चल होतं, ज्या दिशेनं उतार मिळणार आहे ते पाणी वाहून जाणार होतं. पण आपण हा विषय राज्य सरकारच्या अखत्यारीत ठेवला. पाणी इतकं मुबलक आहे, 20,000 TMC ब्रह्मपुत्र येत आहे, 17,000 TMC पाणी गंगेमध्ये, ब्राह्मणी आणि वैतरणीमधलं पाणी 4,700 TMC आहे, गोदावरीमधलं पाणी 3,800 TMC आहे, कृष्णेमधलं पाणी 3,578 TMC आहे, कावेरीमधलं पाणी 950 TMCच्या आसपास आहे. एवढं प्रचंड पाणी उपलब्ध असताना देखील ओरिसा महानदीची जी लिंक होती, दोन भाग होते, जे हिमालयन पेनिन्सुला आणि सदर्न पेनिन्सुला. सदर्न पेनिन्सुला म्हणजे दक्षिणेकडील राज्यांमध्ये पाणी वाहून न्यायचं. मग ओरिसातली जी महानदी आहे ती आपल्या गोदावरीला जोडायची, गोदावरी कृष्णेला जोडायची, कृष्णा कावेरीला जोडायची, कावेरी वैगईला जोडायची, वैगई पेन्नरला जोडायची. अशा वेगवेगळ्या प्रकारच्या 37 लिंक तयार करायच्या नद्यांच्या, आणि त्याच्यासाठी 27 मोठी धरणं बांधायची, आणि त्याच्यातनं 30,000 मेगावॅट हायड्रो पॉवर तयार करायची, आणि 431 बिलियन क्युबिक मीटर एवढं पाणी वाहून न्यायचं, अशी ही मूळ संकल्पना होती. अटल बिहारी वाजपेयींनी सांगितल्यावर सगळ्या मुख्यमंत्र्यांनी लगेच संमती दिली. त्यांनी सांगितलं 2007 सालानंतर आपण हिमालयन पेनिन्सुलाला हात घालू, आधी आपण दक्षिणातल्या भागातलं काम चालू करू. 2-4 दिवस गेल्यानंतर लगेच नवीन पटनाईक म्हणाला, आपण सगळेजण असं बघतो की ओरिसात दरवर्षी पूर येतो, अन्नाची पाकिटं वरून हेलिकॉप्टरमधनं टाकावी लागतात, माणसांना उचलावं लागतं, आणि तरी देखील त्यांनी सांगितलं की आमच्या महानदीत पाणी नाही, आम्ही काही इंटरलिंकिंगला मान्यता देणार नाही, आम्ही आमचं पाणी कोणाला देणार नाही. हीच अवस्था गंगेची होती. 17,000 TMC पाणी गंगेत येऊन सुद्धा लालू प्रसाद यादव मुख्यमंत्री होते, त्यांनी सांगितलं आमच्याकडे सरप्लस पाणी नाही, आम्हालाच पाण्याचा तुटवडा आहे बिहारला, तेव्हा आम्ही पाणी देणार नाही. आणि त्यावेळेला खाली आंध्रामध्ये चंद्राबाबू नायडू मुख्यमंत्री होते, त्यांनी पण सांगितलं की आम्हाला गोदावरीतच पाण्याचा तुटवडा आहे, आंध्रालाच पाणी मिळत नाही, तेव्हा आम्ही पण पाणी देणार नाही. दुर्दैवानं कॉन्स्टिट्यूशनमध्ये पेच आहे. राज्य काही मनमानी पद्धतीनं आणि बेजबाबदार पद्धतीनं वागायला लागली. त्यांनी सांगितलं, केंद्राने जरी सांगितलं तरी ऐकण्याचं बंधन कुठे आहे आमच्यावर, आम्ही ऐकणारच नाही केंद्र सरकारचं, आम्ही पाणी कोणालाच देणार नाही. म्हणजे आमची मानसिकता किती विचित्र आहे बघा. पुरामुळं आपलं नुकसान झालं तरी चालेल, पण आम्ही आमच्या भाऊबंधांना दुसऱ्या राज्याला पाणी देणार नाही, अशा प्रकारची आमची मानसिकता आहे. त्याचा परिणाम म्हणून त्या काळामध्ये या योजनेचा खर्च जेव्हा 2002ला मांडली योजना गंगा कावेरी, 5,60,000 कोटी रुपये खर्च होता. महाराष्ट्राला तर या योजनेचा काहीच फायदा नव्हता. पण आपलं 2 ठिकाणाहून पाणी जाणार होतं, नारपार नाशिकच्या तिथलं जे जंगल आहे तिथं, आणि दमणगंगा पिंजाळ, या दोन्ही ठिकाणाहून आपलं पाणी गुजरातला जाणार होतं, आणि आज ते सगळं चाललेलं आहे. आणि महाराष्ट्राचं सगळं पाणी नारपार दमणगंगा आणि गुजरातला जात आहे दमणगंगा पिंजाळमधनं. आपल्याला काही फायदा नव्हता. म्हणून पवार साहेबांनी सगळ्या पक्षाच्या लोकांची एक बैठक यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये त्यावेळेला घेतली. मला आठवतं त्या बैठकीला मी पण गेलो होतो. त्यावेळेला आपण केंद्र सरकारपुढे अशी भूमिका मांडली की ठीक आहे, आम्ही मानवतेच्या भूमिकेतनं पाणी द्यायला तयार आहोत, आमची ना नाही, ती पण आमचे भाऊ आहेत, ठीक आहे तुम्हाला पाणी द्यायचं आहे, आम्ही द्यायला तयार आहोत, पण मग आम्हाला आमच्या राज्यातल्या नद्या जोडण्यासाठी जो कार्यक्रम राबवायचा आहे त्याच्याकरता आम्हाला जे पैसे लागणार आहेत ते पैसे केंद्र सरकारनं दिले पाहिजेत. आपण काय मागणी केली? आपण त्यांना सांगितलं की 5,60,000 कोटी रुपये खर्च आहे तुमच्या गंगा कावेरी लिंकचा, त्याच्या 10% म्हणजे 56,000 कोटी रुपये केंद्र सरकारनं महाराष्ट्राला द्यावेत, की ज्याच्यातनं आम्ही ज्याला इंट्रा लिंकिंग म्हणतो की आमच्या महाराष्ट्रातल्या नद्या आम्ही एकमेकांना जोडायचा प्रयत्न करू. म्हणून आपण प्रस्ताव दिला, योजना तयार केल्या. पण दुर्दैवानं गंगा कावेरी लिंकच योजना झाली नाही. त्यामुळे आपल्याला पुढचं काम करायला
पैसेच मिळाले नाहीत केंद्र सरकारकडनं. आणि मग प्रश्न असा निर्माण होत गेला की आता ह्याला पैसे कुठून देणार गोसी खुर्दला. आता गोसी खुर्द पूर्ण व्हायला तर वेळ लागणार आहे, कारण एवढं मोठं धरण बांधायचं, कालव्यांची कामं करायची, आणि कालव्यांची कामं करायची म्हणजे केवढ्या मोठ्या प्रमाणावरती ते काम होतं. तुम्ही जर बघितलं ते तर आपल्याला फार मोठ्या प्रमाणावरती पाणी इकडून तिकडं न्यायचं होतं. 2 कॅनल होते मुख्य. डावा कालवा 23 किलोमीटर लांबीचा होता, ज्याच्यातनं डाव्या कालव्यामधनं साधारणतः पवनी भागाला पाणी मिळणार होतं, आणि उजवा कालवा जो आहे साधारणतः तो 99 किलोमीटरचा आहे, ज्याच्यातनं ब्रह्मपुरी, शिंदेवाई, पाथरी, नागबीड, तळोली या तालुक्यांना पाणी मिळणार होतं. आता हे प्रकल्पच जर व्हायला उशीर झाला